आनंदी, मी बाप्पा बोलतोय। बाप्पा, तू? माझा आवाज ओळखलास? नाही, कसा ओळखणार? तू पहिल्यांदाच बोलतोयस ना माझ्याशी? आज माझ्यावर एवढी कृपा? होय तर, सावध करेन नको? सावध? बाप रे, नीट ऐक माझं। आज तुला बघायला लोक येणार आहेत, पण तू हे लग्न नको करू। तुझा जीव त्या मुंबईच्या स्थळामध्ये नाही तर टग्यामध्ये आहे, टग्यामध्ये। पाय माझे। बाप्पा, तुला कसं कळलं? फक्त तुलाच सांगते, मला ना टग्या खूप आवडतो। बाप्पा, मी त्याला मुंबईला घेऊन गेले तर नाही का चालणार? औषध खाव मुंबईत? हसते काय? बाप्पा, आता तू जे म्हणालस ना, औषधी खाऊन, अगदी आमच्या टग्यासारखं वाटलं। त्याला शोभत बरं का औषधी खाऊन? आनंदी, मी कोण? कोण काय कोण? तू बाप्पा। त्या टग्याला तू मुंबईला घेऊन जाणार होतीस ना, त्याच काय? मी म्हणत होते त्याला मुंबईला घेऊन गेले तर नाही का चालणार? होय तर। पण बाप्पा, मी आणि त्याच्या दोघं पण मुंबईला गेलो तर आबांना कोण सांभाळणार? औषध खाऊन तर विसरलोच। नको, राहून दे, टग्याला येते। त्या आबाला काय जमायचं नाही। बाप्पा, आज तू माझ्यावर एवढी कृपा केली, मला मार्ग दाखवला, मग तुला आज काय देऊ? पेढा, मोदक की खोबऱ्याच्या कापा? दे की काय पण। पण कुठल्या हातात देऊ? ह्या हातात की ह्या हातात? दे, ह्या हातात दे। गो आनंदी, मी नाही बोलतो ते गो, यू 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 बाप्पा बोलतो तो। मूर्ती नेऊ केली असत बघ माणसा मुंबईसून। इलाय इलाय। आनंदी, आनंदी, खूप छान आहे मूर्ती। असं वाटतं गणपती बाप्पा आपल्याच कडे पाहत आहे। मगे डोळे कोण रंगवता? आमची आनंदी। यापुढे दरवर्षी आम्ही गणपतीची मूर्ती तुमच्याच कडून नेणार मुंबईला। बघितलं आनंदी, अशी मूर्ती मुंबईत पण नाही मिळत आणि तुका मुंबईत असतो हव्या। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। आनंदी, काय होऊ ना, पण तुझ्या बापाशीचो आवाज एकदम सुरेखच लागलेलो। आबांच्या गळ्यात जादूच असा आणि त्याच्यातली कला तुझ्या रक्तात असा। आनंदी, मुंबईहून 500 मूर्त्यांची ऑर्डर येली हा, आणि डोळे तूच रंगूक होयो असो हट्ट असा त्यांचो। ह्यो ऍडव्हान्स आत्ताच देते तुका, घे। काका, एवढे मेहनतीचं असत तुझ्या। पण आनंदी, एक सांगू तुका, हातात जादू आहे तुझ्या। ऐसर गावात रवान काय करतलस? मुंबईत जा, थैसर चीज होतले तुझ्या कलेस। नाही काका, खूप खर्च होईल, आबांना नाही परवडायचं। गो आनंदी, तू हैसर असस? तुझ्या त्या 2 बहिणी ताई आणि माई तुझ्या नावानं आरडतात। काका, येते टग्या, चल चल। गे सरस्वती काकी, तुळशीची पानं तोडताय। विचारतस की त्या घेऊन जा।
आपण तर चेडूला आता भजन अजून रंगता. गो आनंदी इकडे ये जरा. तुळशीची पानं हा घशासाठी काही त्रास होऊ नको. गो ताई, अगो देवीची ओटी भरताना सुपारी ठेवतात काय? अगो माहेर वासनीची ओटी आणा. गो मोठी बहीण असाय मी तुझी, तू माका शिकवतल. ती बघा आनंदीला, ती त्या काय विचारा. झाली तयारी? गो माई तुझा पदर तर बघ. गो आनंदी, हा. मी हेंका सांगून सांगून ना कंटाळलंय. मागच्या वेळेस माहेर वासनीच्या ओटीत सुपारी ठेवलं की नाही? होय. मग बघा. आणि हा इड्यावर हळदी कुंकू पण हा. हा बघ. तारू काकी कोणी हसत काय? हसं नको ताई तर काय. 2-4 वर्षांनी माहेर वशीन म्हणून येतालेच ना. अगं तुमचं बाई मान मोठो आणि हैसर द्या तयारीच्या नामान बोंबा बोंब. नुसतं नट्टफट्ट करू गयो आणि हैसरली सगळी तयारी माझ्या आनंदीन करू गई. आनंदी पुरे हा ह्यांची तयारी. आता माहेर वशीन म्हणून तू कधी हैसर येतले ता सांग. हे तारू काकी, आमच्या आनंदीक मागणं इला असा तर आपण मुंबईसून. आमचा आनंदी आता मुंबईत जातला. गो ताई आधी लग्न तर जुळू दे. अगो जुळलाच म्हणून समाज. मी देवात गाराडा घालतलय. पुढच्या वर्षी देवीच्या उत्सवात देवी समोर तुझी ओटी असत. म्हणजे आता आनंदी मुंबईची चाकरमानी होणार तर. पण मुंबईतून आमका आणतला काय? चाय पावडर आणि फरसाण. झालं. हे काय आहे? 4 वर्ष झाली तुला जमत नाहीये. नको नको सोडू नको सवेणी. अगं तुझी स्कूल बस जाईल ना प्लीज. ऑलरेडी जाणार आहे. माझा डबा. डबा डबा येस 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 आत्ता आणतो, लगेच आणतो. बाबा आण लवकर. आलो आलो. येस. हा हे बघ बिस्किट्स. परत आजचा दिवस प्लीज आजच्या दिवस. स्कूल बस येईल. चल 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 पटकन पटकन पटकन. अजून अजून कुठे? ये 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 लवकर लवकर लवकर. हा ठीक आहे. सॉरी 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 माय मिस्टेक. हे सगळं तुझ्या आजीमुळे होतंय. तिला खरं तर गावी जायची काहीच गरज नव्हती. काय तर म्हणे देवीचा उत्सव. त्यासाठी नाही गेली आजी. माझ्यासाठी सर्वत्र आई आणायला गेली आहे. सर्वत्र बाय. बरं ठीक आहे ठीक आहे. लिफ्ट 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 आली आली. सांभाळून जा बाळा. बाय 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 बाय. सर्वत्र आहे. सावत्र आहे. सावत्र आहे. आई गवळण राधा डोळे मोडीत गवळण राधा. हॅलो. अगं बाई थांबलात. डिस्टर्ब झालं. सॉरी. हॅलो आई. आई तू गावाला का गेली? हॅलो
मला बोल, मला ऐकायला येत नाही. हा हा आता बोल, आता बोल. आई तू आता माझ्याशी खोटं सुद्धा बोलायला लागलीस. गावी कशाला गेलीस तू? आई मी तुला किती वेळा सांगितलंय. राघव हे बघ, चिंगी गणिताच्या परीक्षेत नापास झालीये. शाळेमध्ये तिला विचारतात आई कुठे, आई कुठे, तर म्हणते अमेरिकेला आहे. बोल आता. अगं मग ठीक आहे, मी चिंगीशी बोलेन ना, आणि ती यापुढे नीट अभ्यास. नाही करणार तिला, लहान आहे ती. अरे तुला मी 6 वर्ष समजावून सांगते, तुला समजतंय? राघवा मी म्हातारी झाले, आता नाही होत रे बाबा माझ्याच्यानं. आणि वर्षा, अरे तिचं लग्न झालंय बाबा, तुझ्या पोरीचं करावं लागतंय म्हणून मूल सुद्धा होऊ दिलं नाही तिनं. हे बघ, या घराला सुनेची, चिंगीला आईची, आणि तुला बायकोची गरज आहे. आई मला कुणाची गरज नाहीये, आणि मी रामाची जागा इतर कुणालाही घेऊ देणार नाही. आणि हे बघ, चिंगीचं मी करतोय ना सगळं. नाही जमणार तुला. आई आई असते आणि बाप बाप असतो. तू का तुझा हट्ट सोडत नाहीयेस? अरे बाबा, ही मुलगी वेगळी आहे, साधी आहे. बाळा मला एक शब्द दे. तिने होकार दिल्यावर तू नकार द्यायचा नाहीस. आई नाही, आई नाही, काही नाही. बघ, तिने होकार दिल्यावर तू होकार देशील ना सोन्या? काय म्हणत होता ग दादा? तो लाख म्हणेल, मी ऐकलं पाहिजे ना. तू काय आज ओळखतेस तुझ्या आईला? आता आली आहे तर लग्न जुळवूनच जाणार मी. पण आई, दादाच्या पहिल्या लग्नाचं ते महामाये नको ग, तोंडातून तसे शब्द काढू नको. ते लग्न विघ्न होऊ दे, मग बघूया काय बोलायचं ते. राघवनी आपल्याला न विचारता रमाला घरात आणलं. तिने कशा मीरा वाटल्या माहितीये ना? हो, त्या वाटल्या. हा, आता मला अशी मुलगी आणायची ना घरामध्ये की जी सगळ्या घरादाराचं काम करेल. आपल्याला एक काडी सुद्धा उचलायचं काम नको. बा देवी दुर्गा माते, माझ्या औशी सालाबाद परमान तुझ्या या उत्सवात सगळी लेकरा चक्रा माहेर वाटणी आहे तुझ्या भेटी केलेली असत. त्याने ज्या काही श्रीफळ तुझ्या समोर ठेवलेला आता मान्य करून घे. माहेर वाटणी तुझी ओटी भरून घे, ती मान्य करून घे. सगळ्यांचं कल्याण कर औशी. बोला दुर्गा माते की. माहेर वाटणी चेडवा सगळ्यांनी ओटी भरून घ्यावा. अगं उरू राहिला दादाला. ही मुलगी कोण? हो, ही तर आनंदी. तुमच्या राघवसाठी ह्याच तर आणले मी. त्याला ज्यांका ज्यांका देवीकडे काय मागण्या करूचा त्यांनी करून घ्यावा. ती तथाच तू म्हणता. मुलगी तर नाकी डोळी नीट आहे, तशीच गुणाची पण असू दे ग बाई. ह्याच्या पुढे मला घरातली एक प्लेट उचलायला लागता कामा नये. या म्हातारीची सेवा करायला हवी ग बाई तिनं. माझ्या लेकीन आजवर तुझी सगळी सेवा केल्या नाही. आता माझ्या हातनं तुझी सेवा करण्यात काय चूकभूल झाली असत तर माफ कर. हो सुलक्षणाताई, या तुमची परवानशी ओळख करून देते. कोण परवा? अच्छा, ओ हे आनंदीचे बाबा. नमस्कार. आबा, ही राघवची आऊस आणि ही राघवची बहीण. नमस्कार. म्हणजे मगाशी ते फोन. भजन छान होतं तुमचं. काकू प्रसाद. अगं आधी पाहुण्या ते. ही आमची आनंदी. अगोबाई, बघता क्षणी मला वाटलं हिच्या इतकी सुंदर दुसरी कोणी नाहीये इथे. हो की नाही ग वर्षा? आनंदीच्या रूपाने देवीचा प्रसादच मिळाला आपल्याला. चला बाकी घराकडे जाऊन बोलू. हो हो, चला चला या. हो हो. सांभाळ. छान आहे घर तुमचं. आपलं गावातलं साधं घर आहे. प्रसन्न. नाही काही नाही, घर बघता बघता टक्कर. जायचं बरं काका. वर्षा, मदत कर ना तिला, म्हणजे आणि घरही बघून ये. हो, घर बघते. राघवराव नाही. दादाला सांगितलंय कुठे अजून? ते चिठ्ठी नाही दिली ना ऑफिस मध्ये, त्याने कळवलंच नाही, त्यामुळे सुट्टी नाही मिळाली. पण तुम्ही काळजी करू नका,
माझा लेख माझ्या शब्दाबाहेर अजिबात नाही. म्हणजे एकदा भेट झाली असती तर बरं झालं असतं. अहो भेटीचं काय, अहो सायन्सचा जमाना आहे. दाखवते तुम्हाला फोटो. अगं बाई, माझा मोबाईल कुठे गेला? वर्षा, वर्षा माझा मोबाईल कुठे आहे ग? माझ्या पर्स मध्येच आहे आई. हे बघ सापडला. दाखवते हा तुम्हाला. स्वयंपाकात अगदी सराई दिसते मुलगी. तुम्ही येणार म्हणून सगळी तयारी सकाळीच करून ठेवली आहे. वा वा. पोहे पण सकाळी नाही गेलेस ना ग? हो आमची वर्षा ना फार मस्करी करते हो. मनात काही नसतं पण तिच्या. आबा नको बाकाबाई चायच दी. एकूण ती का हो मुलगी? ते तिघी दोघे आवाजच दिले आहे. हा आनंदी धाकटी. आता आनंदीचं लग्न झाल्यावर हे घर एकदम रिकामं होईल. आनंदीच्या आईच्या मागे या तिन्ही मुलींना मीच वाढवलं. हो ना. पण आईशिवाय आनंदीनं मात्र तिचे सगळे गुण घेतले. तो आबा चहा आणते. लाजली. कौतुक ऐकायची सवय नाहीये. कौतुक करून घेणार नाही कधी, पण अगदी कौतुक करण्यासारखे हो आमची आनंदी. हो ना. म्हणजे तुम्हाला सांगतो, घर उत्तम सांभाळते, स्वयंपाक छान करते, चित्रकलाही काढते. म्हणजे ज्याला हात लावील ना त्याचं सोनं करते. दाखवते ना फोटो? आहे ना, आहे. बघते बघते. थँक्यू. आबा वा, अगदी तरतरी आल्यासारखं वाटलं. आनंदीच्या हातचा चहा म्हणजे ना तोडच नाही. आनंदी, असा चहा रोज मला बनवून द्यायचा बरं का. अशा चायचं घोट या घरात थोडेच दिवस. याच्या पुढे चाय असत, चाय पावडर असत, दूध असत, साखर असत, पण तो चाय ह्या आनंदीच्या हातचो नसत. अहो मुलगी सासरी जाताना आई बापाचं असंच होतं. तुझ्या बाबतीत पण झालं होतं असं. पण मुलगी गुणी आहे. पण माझा भाऊ काही कमी गुणाचा नाही हा. तुम्हाला सांगते, एवढा मोठा वकील आहे, पण आईच्या आणि रमाच्या भांडणात कधीही पडला नाही तो. रमा? अगं आई, तू रमाला कशी विसरलीस? अशी कशी विसरे? वेळ लागलाय का मला? अहो रमा हिची लहानपणीची मैत्रीण एवढी आगाऊ होती ना आनंदीचे बाबा, तुम्हाला सांगते. पण तू हा मुद्दा इथे का काढला? हा विषय चाललाय का आपला? काय करायचं हिचं? हा, तर आनंदीचे बाबा मला काय म्हणायचंय माहितीये का, म्हणजे माझं म्हणण्याचा अर्थ असा आहे की बघा, आता माझा मुलगा वयानं जरा मोठा आहे, नाही म्हणत नाही मी, पण स्वभावानं खूप चांगला आहे. कुणाच्या अध्यात नाही, मध्यात नाही. तुमच्या मुलीला अगदी सुखात ठेवेल. अगं बाई, हा बघा, हाच तो फोटो बघा बघा. छान आहे. ठेव. तर तुमचा मुलगा एवढा चांगला पैसा कमावतोय म्हटल्यानंतर तुमच्याही काही अपेक्षा असणार. पण माझं म्हणजे मी म्हणजे माझ्याकडून माफ करा, मध्ये बोलते. आनंदी, आबांनी माझ्या दोन्ही मोठ्या बहिणींच्या लग्नात खूप खर्च केला. छोट्या मोठ्या गोष्टी दिल्या, दोन्ही बाजूंचा खर्च केला. पण तुमच्या काही अपेक्षा असतील तर आत्ताच सांगा. आम्हाला खरंच नाही झेपणार ते. झेपणार नाही म्हणजे काहीच देणार नाही का तुम्ही? नाही म्हणजे मी प्रयत्न करीन ना. प्रयत्न? नाही नाही, मागेन ते दिलंच पाहिजे आनंदीचे बाबा. हे बघा, आम्हाला एक नारळ आणि तुमची मुलगी, बस एवढंच हवंय. काय? अहो काय, आता देवाने एवढं दिलंय आम्हाला. मी तर म्हणते आनंदी तुमची जशी आहे, ज्या ड्रेसमध्ये आहे तशीच आम्ही घेऊन जातो. हो
देवी दुर्गा माते, माझा घराणा ऐकलंच गो. आनंदी, मला आता पुढच्या वर्षात मुंबईसून बाहेर वाशील म्हणून देवीची ओटी भरूक ये गो. हा, फक्त चिंगीला सांभाळावं लागेल ना. चिंगी हिची मुलगी काय आहे, सासर जवळच आहे ना हिचं, त्यामुळे दोघी मायले की अगदी येत असतात. चांगलंय चांगलंय, म्हणजे तेवढीच आमच्या आनंदीला पण सोबत होईल. तुमच्याकडनं होकार आहे तर मी आताच राघवशी बोलून घेते. आलेच मी. दिला ना मुलीने नकार, या आता. मुलीकडून होकार आहे, तुला पण होकार द्यावाच लागेल. आई, मला हे लग्न करावंच लागेल. ए बाळा, झाली रे मी म्हातारी बाबा, आणि त्यात तुझी मुलगी नाही रे होत माझ्याच्यानं. तिच्या मागे धावता धावताना गुडघे झिजले माझे. आता ते नवीन गुडघे बसवण्यापेक्षा नवीन सून आण ना घरामध्ये. राघव, तू माझं ऐकलं नाहीस ना तर मी परत येणार नाही गावावर, सांगून ठेवते तुला. मी फोटो पाठवते, बघून घे. आई, आई, हे बघ रमा, तुझी सासू हिला आणते तुझी जागा घ्यायला. काय करू सांग? करू मी हिच्याशी लग्न? बाबा, माझी हात पण बस सुटली. चिंगी, माझी बोलू नको. मला हे लग्न करावं लागेल. माझ्यासाठी नाही, चिंगीसाठी. चिंगीला आईची गरज आहे रमा. हा, बोल राघव. आवडली मुलगी? तुला जे योग्य वाटेल तसं कर. गो बाई गो. बरं, ठेवते ठेवते. काय झालं? राघवने होकार कळवलाय, त्याला आनंदी आवडलीये. आजवर लय स्वप्न बघितलंय मी, पण घाबरत होते. कारण माझी स्वप्न कधी पूर्ण होतील असं वाटलंच नाही. पण आज गावच्या वेशीवरनं परत माघारी फिरणाऱ्या स्वप्नांनी थेट मुंबईची मजल मारले. हे बाप्पा, आता नवऱ्याचं प्रेम जडू दे, दोघांचा संसार सुखाचं होऊ दे. माझ्या मुलीचं कारण सांगून मला सबत आणायला निघालतात काय? मी पण बघते ना कशी आणतायत ते. सोडणार नाही अशीच.